नमस्कार काका, जेव्हा आम्ही तुमच्या गावामध्ये आलो होतो, मार्गदर्शन करून येत्या 10-15 वर्षापासून कलगाव या ठिकाणी आपल्या हरसिम हरिसंजीवनी प्रोडक्ट लोक वापरतात, यूज करतात. तुम्ही पण एकदा हरभऱ्यासाठी बियाणं प्रक्रियेसाठी आणलं होतं, बरोबर आहे काकाजी? तर पूर्ण नाव काका आपलं? माझं नाव सोपाट रामराव पोळ, मुक्काम कलगाव, तालुका जिल्हा हिंगोली. तालुका जिल्हा हिंगोली. किती वर्षापासून शेती करता काकाजी? मी कंप्लीट आज समजा 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली शेतीमध्ये जात तुम्ही, बरोबर आहे? शेतीमध्ये, तर दरवर्षी जे आपल्या हळदी असतात काकाजी, या एरियामध्ये आपण जे आलो, आता भांडेगावचा शिवार पण इकडे जवळच लागलेला आहे, बरोबर आहे? भांडेगावच्या शिवारमध्ये आलो आपण जवळपास. आता मी पायाला आलो आजच्या तारखेला, जे 15 सप्टेंबर 2024 या तारखेला पायाला आलो. तर आपल्या भावाला जे आपण हरसिम हरिसंजीवनीचे प्रोडक्ट दिले होते, तर त्याच्यामध्ये त्यांनी आज 2 ड्रिचिंगा केल्या आणि 3 फवारण्या केल्या. 2 ड्रिचिंगा 3 फवारण्या केल्या, आणखीन एक ड्रिचिंग राहिली. तर या वापरल्यामुळे हरसिम हरिसंजीवनीचे प्रोडक्ट जे वापरलेत, तर याच्यामुळे आपल्याला काय बदलाव वाटला काका शेतामध्ये, मला प्लॅनमध्ये? बराच फरक पडल्यासारखं वाटायला, कारण मी जे याच्यामध्ये पहिली जे गेल्या वर्षी जी हळद होती, हा, ही या प्रकारची सारखी नव्हती. या प्रकारसारखी हळद नव्हती. हा, म्हणजे उगं काहीतरी केलं का म्हणून केल्यासारखं होती. हा, ते आम्ही 4-5 वर्षापासून हळदीचं उत्पन्न काढतो या एरियामध्ये, या एरियामध्ये, शेतामध्ये, आजूबाजूला आमच्या शेतीचे अजून काय आहे भविष्य पूर्ण. तर असा प्लॉट नाही आमच्या इथं अजून. हा, आणि इथल्या 4-5 वर्षापर्यंत बी या वावरात तरी असा प्लॉट झालेला नाही. कधीच प्लॉट झालेला असा झालेला नाही, कधीच प्लॉट नाही. आणि या तारखेला आता तुम्ही आजूबाजूच्या आपल्या गावामध्ये भरपूर हळदी आहेत, हो. भांडेगावल्याच्या पण शिवारामध्ये हळदी आहेत. हो. या प्लॅन सारखं काकाजी यावर्षी वातावरण जसं पोषक पाहिजेत, हो. जे क्लायमेट पाहिजे तसं पोषक वातावरण पण नाही. भरपूर पाऊस आहे यावर्षी, भरपूर पाऊस असून पण ही क्वालिटी, म्हणजे या पानाची जाडी, या पानाची रुंदी, याची वाढ, याची हाईट, यानं केळीसारखे पानं झालेले आहेत काकाजी. आणि फुटवे म्हणजे हळदी एवढाले फुटवे वाढलेत आता, हळदी एवढाले फुटवे वाढलेले आहेत, म्हणजे एकसारखा चारी कोपरे बघा पूर्ण A to Z पूर्ण प्लॅन सारखाच झालेला आहे. हालाकी अर्धा एकरचं आपण औषधी घेतलंय, पण अर्धा एकर पेक्षा थोडं रान जास्ती आहे. तरी आपण अर्धा एकरला 2-3 गुंठे काहीतरी वरीच आहेत, आहे का नाही? तरी पण अर्धा एकरचे आपण 2-3 गुंठे वरी वापरून पण प्लॅनचं सिच्युएशन एकसारखं आहे, बरोबर आहे? तर याच्याहून काकाचे दुसऱ्या भारताच्या शेतकऱ्याला वापरायला पाहिजेत का नाही, अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही? घ्या पाहिजे अनुभव. हा, कारण हा अनुभव यानं जर घेतला तर आता दुसऱ्या वेळेस आम्ही पण याचा अनुभव घेणारच आहे. हा, आता मी तुमचं बरेच वेळेस तुम्हाला मी बघतो आमच्या गावात आलेलं, पण मी घेतलेलं नाही तुमच्यापासून. हा, आणि बीज प्रक्रियासाठी हरभऱ्यासाठी मी तुमच्याकडून घेतलं होतं, त्याचा चांगला रिझल्ट आला मला त्या बीज प्रक्रियेला. बीज प्रक्रियेचा पण चांगला रिझल्ट, बरोबर आहे काकाजी? तर याच्यावर भारताच्या शेतकऱ्याला काकाजी, आणि विशेष म्हणजे जे या टायमाला आजच्या तारखेला जे टायमिंग जे झालं असेल जवळपास 12च्या टायमिंग मध्ये आता आपण आलो पोहायला, बरोबर आहे? 12, 11:30, 12. हा, 11:30, 12:30 पर्यंत जवळपास झालेले. 11च्या पुढे जे हळदीचे पानं कोमळतात, बरोबर आहे, गुंडाळतात. सकाळी लवकर चांगले दिसतात, संध्याकाळी चांगले दिसतात. परंतु या सिच्युएशन मध्ये बी प्लांट एकसारखा दिसायला, म्हणजे उन्हाचा पण इफेक्ट याच्यावर काही काहीच नाही. हा, म्हणजे कोणत्या बी, आता आपण सावलीत उभे राहिले म्हणूनच नाही, अख्ख्या एरियामध्ये कोणत्या एरियामध्ये जा, कुठे जा, पूर्ण कॅरी कोपरे सारखे, बरोबर आहे? पाणी खेळत राहिले, बोललंच आहे, चिखलच आहे, आणि रान एकदम चिवट आहे, पूर्ण पाणी बरोबर रान आहे. पाणी धरणारा रान आहे. पाणी धरणारा रान असून पण या सिच्युएशन मध्ये हे प्लॅन्ट आहे. आता याच्यामध्ये रानामध्ये हळद वाढत नाही, हळदीची वाढ पण होत नसते, फुटवे पण करत नाही, बुंदा पण बनत नाही. कापूस पण या रानामध्ये येत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं, कापूस पण रानामध्ये येत नाही, वाटतच नाही, बरोबर आहे? परंतु आजच्या तारखेला पूर्ण सिच्युएशन एक नंबर आहे आता सध्याला, बरोबर आहे काकाजी? धन्यवाद, थँक्यू.